साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। हॉटेल चालकासह 2 मद्यपी ग्राहकांना अटक, न्यायालयाने ठोठावला 26,000चा दंड। राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या पथकाने सोमवारी रणदिवेवाडी येथील हॉटेल सह्याद्री धाब्यावर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने हॉटेल चालकासह 2 मद्यपी ग्राहकांना एकूण 26,000चा दंड ठोठावला। सविस्तर वृत्त असे की सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या पथकाने माढा ते कुर्डुवाडी रोडवर रणदिवेवाडी येथील हॉटेल सह्याद्री धाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक प्रमोद दगडू रणदिवे वय 51 वर्ष हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्याने त्याच्यासह 2 मद्यपी ग्राहक जितेंद्र दुखीमुची कुमार आणि फिरोज अब्बास अन्सारी यांना अटक करण्यात आली। त्याच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या रॉयल स्टंग व्हिस्कीच्या 2 बाटल्या आणि प्लास्टिक ग्लास असा 400 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। गुन्ह्यातील तपास अधिकारी विनायक जगताप यांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता सहन्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग माढा वायस आखरे यांनी हॉटेल चालकास 25,000 रुपये दंड ठोठावला। तसेच दंडाची रक्कम न भरल्यास 3 महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली। तसेच दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 500 रुपये दंडाची रक्कम न भरल्यास 7 दिवसाची साधी कैदेची शिक्षा सुनावली असता तिन्ही आरोपींनी एकूण 26,000 दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक आणि उपअधीक्षक गुणाजी श्रीसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण बिराजदार, दुय्यम निरीक्षक विनायक जगताप, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे, जवान विकास वडमिले, विजयकुमार शेळके आणि वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली।